रात्रीचे 11:30 वाजले आणि किचनमध्ये इतका राडा झालेला होता. शिवाय माठ धुवून पाणीसुद्धा भरायचं होतं. कुठून सुरुवात करावी तेच कळेना. असं वाटत होतं सर्व सोडून गप्प झोपून जावं. पण तशी झोप लागणार तरी कुठे? आपण बायकांना किचन स्वच्छ झाल्याशिवाय चैन पडत नाही. मग काय, लागले कामाला. आधी सर्व भांडी गोळा करून सर्व खरकटं एका भांड्यात काढून घेतलं. त्यानंतर कट्टा स्वच्छ करून घेतला, म्हणजे जास्तीची भांडी पालथी घालता येतात. आणि मग भांडी घासायला सुरुवात केली. आज सकाळपासून वेळ मिळाला नाही. शिवाय शौर्याने खूप त्रास दिला, त्यामुळे त्याला झोपूनच ही कामं करता आली. मग अशा वेळी वेळ आणि झोप बाजूला ठेवावीच लागते. आता हे सगळं करायला 12:30 वाजत आले. पण माठ धुवायचं राहिलाच होता. मी माठ न चुकता दर 2 दिवसांनी धुतेच. आणि पाणी रात्रीच भरावं लागतं, म्हणजे दिवसभर थंड पाणी प्यायला मिळतं. उन्हाळ्यात थंड पाण्याशिवाय तहान जात नाही, त्यामुळे माठ धुणे गरजेचे होते. आता माठ भरेपर्यंत एक शेवटचं काम, ज्याशिवाय मला झोप लागतच नाही, ते म्हणजे ब्रश. रोज झोपण्याआधीचा हा माझा रुटीनच असतो. आणि असं करत थकून भागून छान 1 वाजता झोप लागली.